आजकाल ऊन इतकं वाढत चाललं आहे ना, उन्हात अजिबात बाहेर जाण्याची इच्छा नसते. बाहेर जरी गेलं ना, असं वाटतं डोक्यावरती छत्री तरी असावी. पण इथे मी आले, झाडाखाली उभी होते म्हणून इतकं काय मला वाटलं नाही. मला ना कैरी काढायची होती आणि कैरी हाताखाली एक पण नव्हती. सर्व आम्ही काढून टाकलेल्या. आता सर्व वरच्या साईडला होत्या, तर वरती हात काय जाणार नाही. मग म्हटलं काठी घेते आणि काठीने पटापट कैऱ्या अशा मी पाडत होते. त्यातल्या 1-2 तर माझ्या डोक्यातच पडल्या. त्यातल्या त्यात मग मला आठवलं का मागच्या साईडला पण कैरी आहे. मग मागच्या साईडला बघितलं तर हाताखालीच कैऱ्या होत्या 2-3, पण त्या काही इतक्या मोठ्या नव्हत्या. मग जी वाटली ती घेतली आणि बघत होते अजून कोणती चांगली आणि कैरी इतकी मस्त आहे ना, एकदम टेस्टी. त्यानंतर इथे काढून झाले आणि ऋषिका, मी आणि तिचे पप्पा आम्ही तिघे पण बाहेर चाललेलो. ऋषिका मस्त रेडी झालेली, कॅप वगैरे घातली आणि जाण्याच्या पहिला छान पाणी पिली पोट भरून. त्यानंतर मग आम्ही लोक निघालो आणि ती गाडीवरती झोपलेली. तिला झोपायचंच टायमिंग होता तिचा तो, तर ती गाडीवरतीच झोपली. त्यानंतर मग इथे वरती आलो, मम्मीच्या घरी जायचं होतं म्हणून. मग इथे काय दरवाजा खोलत नव्हता आणि तिला मी हातात ठेवलेली. तिच्या पप्पांकडे मोबाईल होता शूट करण्यासाठी. फायनली दरवाजा खोलला माझ्या पप्पांनी. त्यानंतर आम्ही घरामध्ये एंटर केलं. ऋषिकाने इतकी मस्ती केली, बापरे बाप. आणि मम्मा तर नव्हती घरामध्ये, तर ऋषिकाचीच मस्ती चालू होती. इथे ऋषिका पूर्ण उघडी झालेली, तिला गरम होत होतं फ्रॉकने. तर दिदी आणि तिची मस्ती आणि आमचं छोटंसं बाळ इथे झोपलेलं पाळण्यामध्ये. त्यानंतर मस्ती वगैरे करून मग आम्ही लोक निघालो. आम्हाला डीमार्टला जायचं होतं त्यामुळे. आणि ते वाटेमध्ये पण इतकं ऊन आहे ना, उन्हाचा आज जास्तच जोर होता. त्यानंतर ऋषिका इकडे गुड गर्लसारखी ग्रोसरी सर्व घेते. फालतूचं तिने काय तोपर्यंत घेतलं नव्हतं. कामाच्या गोष्टी मी तिला हातात द्यायची, तीच सर्व ती ट्रॉलीमध्ये टाकवत होती. मग ती नंतर मस्ती करायला लागली, तिला रडायला आलेलं. म्हटलं थांब आपण इकडे तिकडे, मी तिला फिरवत होते, जाऊ इकडे जाऊ तिकडे. त्यानंतर तिने बरोबर ते फ्राईज वगैरे बघितलं मोठं. मग तिने हातच केला का मम्मा फ्राईज. म्हटलं ठीक आहे, तू पण खा मी पण खाते. मग जे पाहिजे होतं खूप सारं सामान घेतलं. त्यानंतर मग तिचे पप्पा बाहेर सर्व ट्रॉलीमधून ठेवत होते आणि आम्ही दोघे साईडला बसलेलो.